नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिंजंटा कंपनीच्या इसाबियॉन या पीजीआर टॉनिक विषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, इसाबियॉन हे एक नैसर्गिक बायोस्टिम्युलंट आहे जे पिकांची वाढ आणि विकास सुधारण्यासाठी मदत करत असतं। त्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स, शॉर्ट चेन पेप्टाइड्स आणि लॉंग चेन पेप्टाइड्स याचं संतुलित मिश्रण असतं। फळझाडं, भाजीपाला आणि शेतातील इतर पिकांवर याचा आपण वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कधी केला पाहिजे, किती प्रमाणामध्ये केला पाहिजे, कोणत्या स्टेजवर याचा वापर कोणत्या पिकाला केला पाहिजे, त्याचबरोबर याच्या सोबत अजून दुसरी कोणती औषधं मिक्स करून फवारली पाहिजे, याचे फायदे काय होतात, त्याचबरोबर यामध्ये कोणते घटक आहेत जे आपल्या पिकांना ताकद वाढवण्यासाठी मदत करत असतात, याविषयी सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग पाहूया सविस्तर माहिती। शेतकरी मित्रांनो, इसाबियॉन हे एक पीजीआर आहे, म्हणजेच प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये दोन घटक असतात, ॲमिनो ॲसिड्स 62.5%, त्याचबरोबर पेप्टाइड 37.5%, हे दोन घटक असतात। शेतकरी मित्रांनो, ॲमिनो ॲसिडची मोड ऑफ ॲक्शन जर पाहिली तर पिकांची वाढ होण्यासाठी, झाडांना ताकद देण्यासाठी याचा वापर होत असतो। त्याचबरोबर पेप्टाइड्स हे सेल डिव्हिजन करण्याचं काम आपल्या पिकामध्ये करत असतात, त्यामुळं आपल्या पिकांचा सर्वांगीण विकास चांगला होतो, पिकांना जास्तीत जास्त फुलं जास्त लागतात, त्याचबरोबर फुलांचं फळांमध्ये सेटिंग होतं, फळांची चांगली वाढ होते। शेतकरी मित्रांनो, इसाबियॉनचा वापर केल्यामुळं आपल्या पिकांची गुणवत्ता वाढते आणि उत्पन्न सुद्धा जास्त मिळतं। वनस्पतींना तणावातून सावरण्यासाठी हे इसाबियॉन टॉनिक मदत करतं। पोषक द्रव्यांचं सेवन सुधारतं। इसाबियॉनचा चिलेटिंग प्रभाव असतो, ज्यामुळे झाडांना पोषक द्रव्य सहजपणे शोषून घेण्यासाठी आणि वाहतूक करण्यासाठी मदत होते। निरोगी वनस्पतींना प्रोत्साहन मिळतं। इसाबियॉन निरोगी आणि अधिक उत्पादनक्षम वनस्पतींना प्रोत्साहन देऊ शकतं। शेतकरी मित्रांनो, कीटकनाशकं आणि खतांची गरज याच्या वापरामुळे कमी होते। शेतकरी मित्रांनो, पिकांना पाणी कमी पडलं किंवा थंडीत जास्त थंडी पडली, धुकं पडलं तर आपण यावेळी आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी इसाबियॉन हे टॉनिक वापर करू शकता। ज्यावेळेस आपल्या पिकांवर जैविक किंवा अजैविक ताण निर्माण होतो, पिकांना इसाबियॉन हे टॉनिक मदत करतं। त्याचबरोबर जास्त फुलधारणा होण्यासाठी, फुलगळ रोखण्यासाठी, फळ सेटिंग जास्त होण्यासाठी सुद्धा याचा आपण वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, इसाबियॉन हे टॉनिक फळवर्गीय, भाजीपाला, फुलवर्गीय आणि शेतातील इतर पिकांवर याचा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, याचं कॉम्बिनेशन फवारणीसाठी जर पाहिलं तर कोणत्याही कीटकनाशकं, बुरशीनाशकं यांच्याबरोबर मिक्स करून आपण फवारणी करू शकता। कोणत्या स्टेजवर याची फवारणी केली पाहिजे तर आपण शेतकरी मित्रांनो, आपण रोप प्रत्यारोपणाच्या वेळी सुद्धा याची फवारणी करू शकता किंवा फुलं येण्या अगोदर किंवा फळ सेटिंग होतं असताना याचा वापर आपण करू शकता। फळगळ थांबवण्यासाठी सुद्धा याचा वापर आपण करू शकता। कधी कधी पिकांची शाखीय वाढ भरपूर होत असते, ती वाढ थांबवून फुलांची संख्या वाढवण्यासाठी याचा वापर आपण करू शकता। हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे। याचा वापर आपण पिकांवर केल्यामुळं पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढत असते। जे ताण पिकांवर येतात, जे जैविक ताण असतात, अजैविक ताण असतात, त्यामुळं हे पिकांना मदत करण्यासाठी ताकद देण्याचं काम करत असतं। फुटवा वाढण्यासाठी सुद्धा आपल्या पिकामध्ये इसाबियॉन या टॉनिकची मदत होते। फुलांची संख्या वाढते, फळांची संख्या वाढते, मुळांची वाढ चांगली होते, उत्पन्न जास्तीत जास्त वाढण्यासाठी मदत होते, क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं, म्हणजेच हरितद्रव्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळं पिकाची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढते, उत्पन्न सर्वसाधारणपणे जास्त मिळण्यासाठी मदत होत असते। शेतकरी मित्रांनो, इसाबियॉन ह्या पीजीआर टॉनिकचा वापर आपण करण्यासाठी योग्य डोस काय तर शेतकरी मित्रांनो, आपण 40 ml प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा 500 मिली प्रति एकर क्षेत्रामध्ये याची फवारणी आपण करू शकता। शेतकरी मित्रांनो, 1 एकर क्षेत्र फवारण्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे 180 ते 200 लिटर पाणी लागू शकतं। शेतकरी मित्रांनो, इसाबियॉन हे सिंजंटा कंपनीचं पीजीआर टॉनिक खूप चांगला रिझल्ट देणार आहे। याचा वापर आपण केला नसेल तर करून पहा किंवा
आपण कोणतं टॉनिक वापरता आणि कसा रिझल्ट येतो त्याविषयी सुद्धा आपण कमेंट करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपली शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर 1881 1551 कृषी मंत्रालय भारत सरकार या टोल फ्री क्रमांकावरती सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.